अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज अचानक तुमचं मन खूप बेचैन झालं असेल किंवा कोणतेही कारण नसताना हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर समजा स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहेत, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडू शकतं. स्वामी सांगतात, काही लोक खूप दिवसांपासून मनात एक गुपित दुःख घेऊन जगत आहेत. ते सगळ्यांसमोर सामान्य असल्याचं दाखवतात, पण रात्री एकटे असताना मनातून पूर्णपणे तुटून जातात. काही लोकांना असं वाटतं की नशीबच त्यांच्या विरुद्ध गेलं आहे. काम होत नाही, पैसे टिकत नाहीत, मन खूप थकल्यासारखं वाटतंय. स्वामी म्हणतात, जे थांबलं आहे ते कायमचं थांबणार नाही. ज्या लोकांना सतत अपयश येत आहे त्यांच्या आयुष्यात आता हळूहळू प्रगती सुरू होईल. ज्या लोकांच्या घरात सतत तणावाचं वातावरण आहे तिथे शांतता निर्माण होण्याचे संकेत आहेत. काही भक्तांच्या आयुष्यात अचानक धनप्राप्ती किंवा नवीन संधी येऊ शकते. आणि जे लोक खूप दिवसांपासून मनाने एकटे घडले आहेत त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची सुरुवात होऊ शकते. स्वामी सांगतात, तुमच्यावर आलेली प्रत्येक अडचण तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवण्यासाठी आहे. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, काही लोकांना पुढच्या काही दिवसात असे संकेत मिळू शकतात जे अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन येणं किंवा मनाला शांत वाटू लागणं किंवा खूप दिवसांपासून अडकलेलं काम अचानक मार्गी लागणं, हे सर्व बदलाचे संकेत असू शकतात. पण स्वामी एक गोष्ट सांगतात, भीतीमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे असतात. म्हणून स्वतःला शांत ठेव. लोकांच्या बोलण्याने स्वतःची किंमत कमी करून घेऊ नकोस, कारण प्रत्येकाला तुझ्या मनातील संघर्ष दिसत नाही. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तू सगळ्यांसाठी उपलब्ध राहिलास. कोणी मदत मागितली तर स्वतःचा विचार न करता पुढे गेलास. लोकांसाठी वेळ दिलास, प्रेम दिलंस, विश्वास दिलास. पण बदल्यात तुला नेहमी तेच मिळालं असं नाही. काही लोकांनी तुला गृहीत धरलं, काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि काहींनी तुला समजूनच घेतलं नाही. तरीसुद्धा तू अजूनही मनाने चांगला आहेस. आजच्या काळात स्वार्थाशिवाय जगणारी माणसं खूप कमी आहेत आणि जो हा संदेश ऐकत आहे तो त्याच्यातलाच एक आहे. तुझ्या मनात कोणासाठीही वाईट नाही. तू फक्त प्रेम, आपुलकी आणि शांतता शोधतोस. पण लक्षात ठेव, जे मन दुसऱ्यासाठी इतकं चांगलं असतं त्याच मनासाठी स्वामी नेहमी काहीतरी सुंदर लिहून ठेवत असतात. तुझ्या आयुष्यातील कठीण दिवस आता कमी होतील. तू खूप रडलास, खूप सहन केला आहेस. आता तुलाही आनंद मिळण्याची वेळ जवळ आली आहे. कदाचित पुढच्या काही दिवसात तुला एखादी आनंदाची बातमी मिळेल, मनाला शांतता मिळेल किंवा ज्यासाठी तू इतके दिवस प्रार्थना करतोस त्याबाबत सकारात्मक बदल दिसू लागतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःला कमी समजू नकोस, कारण हिरा स्वतःची किंमत कधी सांगत नाही. त्याची किंमत जग ओळखतं. आज काही क्षण डोळे बंद कर आणि स्वतःला एक गोष्ट सांग की मी वाईट नाही, मी फक्त मनाने खूप चांगला आहे. जर तुम्हीही मनाने स्वच्छ असाल, दुसऱ्यांसाठी चांगले विचार करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की आहे. कारण स्वामी कधीच चांगल्या मनाच्या माणसांना एकटं सोडत नाही. आजपर्यंत तू खूप सहन केलं आहेस, लोकांच्या शब्दामुळे, तुटलेल्या विश्वासामुळे आणि शांतपणे केलेल्या संघर्षामुळे. पण आता स्वतःला तुटू देऊ नकोस, कारण स्वामी सांगत आहेत,
तुझ्या आयुष्यातील चांगल्या दिवसांची सुरुवात जवळ आली आहे. जे लोक आज तुझी किंमत ओळखत नाहीत, उद्या तेच लोक तुझं कौतुक करतील. कारण वेळ प्रत्येकाला उत्तर देते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, चांगलं मन असणं ही कमजोरी नाही, ती स्वामींची सर्वात मोठी देणगी आहे. म्हणून स्वतःला बदलू नकोस, लोकांसारखे कठोर बोलू नकोस, कारण जगाला अजूनही तुझ्यासारख्या चांगल्या मनाच्या लोकांची गरज आहे. यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी ही ताकद तुझ्यातच आहे. आपण अनेकदा विचार करतो की आपल्याकडे पुरेशी साधने नाहीत, वेळ नाही किंवा परिस्थिती अनुकूल नाही. पण सत्य हे आहे, यश कधीही परिपूर्ण परिस्थितीत मिळत नाही. यश मिळते ते धैर्य, मेहनत आणि सातत्य यांच्यामुळे. लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त एक शिकण्याची संधी आहे. प्रत्येक अपयश तुला पुढे नेण्यासाठी एक पाऊल असते. जर तू आजपासून ठरवलं की मी हार मानणार नाही, तर जगातील कोणतीही ताकद तुला थांबवू शकणार नाही. स्वतःवर विश्वास ठेव, मेहनत कर आणि तुझ्या स्वप्नांच्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाक. मोठे यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नांनी घडते. शेवटी इतकंच, स्वप्न बघत राहा, मेहनत करत राहा आणि कधीही हार मानू नकोस, कारण तुझा वेळ नक्की येणार आहे.